पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें. हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें. तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकारी या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला, ही बातमी आवडली, तर ही बातमी जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि या बातमीबाबत तुम्हाला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्राचं राजकारण किती कमरेखाली गेलं हे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या डोळ्याने पाहत आहे, ऐकत आहे. एकमेकांवर आरोप करतात. बीजेपीवाले राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादीवाले बीजेपीवर आरोप करतात. या सर्व सत्ताधाऱ्यांना या आरोपांशिवाय काहीच दिसत नाही. यांना कोणतेच प्रश्न दिसत नाही. शेतकरी दिसत नाही, कष्टकरी दिसत नाही, कामगार दिसत नाही, विद्यार्थी दिसत नाही, बेरोजगार दिसत नाही. या विषयावर, त्यांच्यावर, बेरोजगारांवर, शेतकऱ्यांवर, त्यांच्या भवितव्यावर कधी बोलताना यांना दिसत नाही. कधीच काहीच नाही. त्यांच्या भविष्यावर आणि त्यांच्या रोजच्या कारभाराविषयी, जीवन कसं जगतात, शेतकरी कसं जगतात, कष्टकरी कसं जगतात, यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त एकमेकांवर आरोप करायचे. बीजेपीमध्ये आता 3 ते 4 लोक असे आहेत, ते उठता बसता सरळ मोठ्या नेत्यावर आरोप करतात. त्यांना असं वाटतं, आपण जर का मोठ्या नेत्यावर बोललो, त्यांच्यावर खालच्या भाषेत बोललो, तर बीजेपीचा गब्बर मला शाबासकी देईल, माझी पाठ थोपडेल, माझी पाठ थोपटतील. म्हणून हा सर्व त्यांचा आटापिट्टा रोजच्या रोज महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक, शेतकरी, कामगार, कष्टकरी पाहत आहे. 8-10 दिवसापूर्वी शरदचंद्र पवार पक्षाने अर्थात राष्ट्रवादीने सांगलीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. विषय होता पडळकर. पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत विधान केलं. त्या विधानाचं आणि पडळकराचा निषेध व्यक्त करण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं. म्हणून बीजेपीने काल परवा सांगलीत इशारा सभा घेतली. मग या इशारा सभेत जे मूळचे बीजेपी नाहीत, त्यांनी ज्या पक्षात त्यांचा उगम झाला त्याच पक्षाच्या नेत्यांवर खालच्या भाषेत, शिवराळ भाषेत भाष्य केलं. त्या सभेला, त्या इशारा सभेत अनेक मुद्दे, आरोप सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर केले. महाराष्ट्राचं वाटोळं दगाबाजने केलं. यांचे किती कारखाने, कुठे कुठे प्रॉपर्टी ठेवली आहे, किती विमानं, कोणकोणत्या विमान एजन्सीत गुंतवणूक, सांगली जिल्हा बँक घोटाळा, सर्वोदय कारखाना घोटाळा, ऑनलाईन लॉटरी घोटाळा, बिल्डरची आत्महत्या, वाशी मार्केट घोटाळा. आता हे सर्व प्रकरण बाहेर येतील आणि असं म्हणतात की जे घोटाळे आहेत त्यांना जेलमध्ये जावे लागणार असं म्हणताय. मग सवाल असा उभा राहतो की खरं काय सांगता राव तुम्ही? ही प्रकरण बाहेर येतील, खरंच हे घोटाळे जेलमध्ये जातील? खरं सांगा चंद्रकांत दादा पाटील, खरंच ही प्रकरणे बाहेर येतील का? थोडा विचार करून सांगा जनाब. कारण का असं म्हणावं लागत आहे तर तुमचा इतिहास 2014 ते 2025 हा इतिहास शंभऱ्या पोराला सुद्धा माहित आहे की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला सर्वच जे नेते आहेत त्यांच्यावर हजारो कोटी रुपयाचा आरोप होते. त्यांनी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केलेला होता असे तुमचे आरोप होते. आणि ते जेलमध्ये गेले नाही, ते सरळ मंत्रालयात गेले. ज्यांच्यावर तुम्ही जे आरोप करत आहेत ते तुमच्यापासून 5 फुटाच्या अंतरावर आहेत. जर का ते तुमच्या जवळ आले तर त्यांचे सर्व पाप धुतले जाणार आणि ते थेट मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये बसणार आणि मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये दिसणार. असो, हा तुमचा प्रश्न, परंतु ही महाराष्ट्राची नागरिक आहे, ही महाराष्ट्राची जनता आहे. ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात घ्या. असो, हे महाशय पहा काय म्हणतात, ऐका. माझ्या नेतृत्वावरती भाजपाच्या, मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या घरातले मंडळी असतील, चंद्रकांत दादा असतील, चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता, नरेंद्र मोदी साहेब असतील, तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल तर याद राखा गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देईन.
त्याच पद्धतीने उत्तर देईन. आज ही इशारा सभा आहे. मला म्हणले तिकडे यायचं नाही, तिकडे यायचं नाही. अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे? मी काय असा भेटतो का? अरे पण तुमची लायकी, तुमची क्षमता, तुमची पात्रता तर मला दम द्या ना. तो एक खासदार तिकडे झाला, त्यानं मला काहीतरी बोलला तिथं. मी ऐकत पण नाही कुणाची भाषणं. मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो, देवाभाऊंचं भाषण ऐकतो. मी कुणाची भाषणं ऐकत नाही. आणि तिथं आमचा आबा भानुशे इथं आला, एकट्यानं दम भरला. खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय, ह्याच्यावरती केस दाखल करा. एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं 38 किलो वजन असेल, ते पोरग तुम्हाला लढतंय. तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय? मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका. आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर घाबरी. मी गावातनं आलोय रे. आम्ही इटी दांडू खेळताना, गजगाई खेळताना, आमच्या गट्ट्या खेळताना, सुरफाट्या खेळताना, कबड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला. त्यात काय तुम्ही स्टेजवरनं देता एवढंच आम्हाला माहित आहे ना. आणि गावात काय रे, गावात सहज माणूस म्हणतो हे कुणाचं पोरग आहे रे, याला कुणी काढलाय रे, सहज म्हणतात. तुम्ही पण ऐकलंय, सहज गावामध्ये ही चर्चा होते. मी काय असा माझा हेतू नव्हता, माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. अरे तुमचं कृत्य काय आहे, तुम्ही करताय काय? चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त भितरलाय. ऐकली? हे महाशय आहेत गोपीचंद पडळकर. ते असं म्हणतात की मी गावाकडून आलो आहे. अशा प्रकारच्या आई बहिणीवरून शिवीगाळ आम्ही विटी दांडू खेळताना देत होतो. मग काय झालं, मी दिल्या तर काय फरक पडला? म्हणून सवाल असा उभा राहतो की गोपीचंद दादा, वा शिव्या तुम्ही देत होते, मग काय तरुण पिढी तुमच्याकडून आदर्श घेणार? काय तरुण पिढी अपेक्षा करणार तुमच्याकडून? तुम्ही असं वागताय जसं काय तुम्ही सुपारी घेतली की काय तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून. तुम्हाला माहित आहे, एखाद्या गावात एकच घर असतं, ते घर म्हणजे बामणाचं. आणि ते संपूर्ण घर त्या संपूर्ण गावाला एका बोटावर खेळवतो. भले त्या गावात कितीही शिकलेले सवरलेले पुढारी असो. तशी गत तुमची झाली आहे. एक ब्राह्मण संपूर्ण बीजेपी मधल्या बहुजनांची माती भडकवतो आणि भांडण तंटे करायला सांगतो. आणि तुम्ही त्याची तुंतुनी वाचतायत. हे बहुजनांनी तरी लक्षात घेतलं पाहिजे. तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत? कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.